कोणते राष्ट्रवादीचे नेते पदाधिकारी हे अजित पवारांच्या सभेत जातात आणि कोणते शरद पवारांच्या सभेला किंवा बैठकीला जातात हे आपल्याला दिसेलच। आता आपण थेट जाऊयात कराडमध्ये। तिथे ऑलरेडी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी जमलेले आहेत। आता फक्त प्रतीक्षा आहे की ते शरद पवार कधी तिथे पोहोचतात याची। आणि आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे सुद्धा तिथे उपस्थित आहेत। ज्ञानेश्वर, आताचं काय चित्र तिथे? श्वेता, काही वेळातच शरद पवार आहेत ते कराडमध्ये प्रीती संगमावरती दाखल होणार आहेत आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर संपूर्णपणे पश्चिम महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, आमदार, खासदार हे सुद्धा या ठिकाणी आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर शरद पवार हे कालच्या घटनेनंतर आज मोठ्या प्रमाणात आहे ते शक्ती प्रदर्शन करताना आहे ते दिसून येत आहेत। खरं तर नेते गेले असले तरी कार्यकर्ते मात्र पक्षाच्या बाजूला आहे हा संदेश देण्याचा प्रयत्न आहे तो या आजच्या दौऱ्यातून आहे ते शरद पवार करताना पाहायला मिळतात। या ठिकाणी काही वेळातच शरद पवार आहेत ते दाखल होतील आणि प्रीती संगमावरती आहे ते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला आहे ते अभिवादन करतील आणि त्यानंतर या ठिकाणी मगाशी ज्या पद्धतीने बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं त्या पद्धतीने कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ते या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद सुद्धा साधणार आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांना ते नेमका काय संदेश देतात ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण काल ज्यावेळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी एक 2-3 दिवस जाऊ द्या, त्यानंतर तुम्हाला चित्र लक्षात येईल अशा पद्धतीची भूमिका मांडली होती आणि त्या पद्धतीचं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न आहे तो शरद पवार या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात आहे ते कार्यकर्ते कराड या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि याद्वारे शक्ती प्रदर्शन करत जरी नेते गेले असले तरी कार्यकर्ते मात्र आमच्या सोबत आहे अशा पद्धतीचा संदेश आहे ते पवार देण्यामध्ये या ठिकाणी यशस्वी होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। त्यामुळे शरद पवार या ठिकाणी दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांना काय संबोधित करतात आणि कार्यकर्त्यांच्या समोर काय भूमिका मांडतात हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपला नेता कराडमध्ये येतोय म्हटल्यावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे शरद पवारांचे समर्थक आहेत ते कराडमध्ये पोहोचलेत। कुठून कुठून आलेत लोक? तुम्ही आहात सकाळपासून तिथे, काय चर्चा आहे? श्रोता, या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते दाखल झालेले आहेत। पश्चिम महाराष्ट्र किंवा किंबहुना महाराष्ट्रातून कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले आहेत। त्यांच्या या संदर्भातल्या आपण प्रतिक्रिया जाणूया। कुठून तुम्ही आलाय? पवार साहेबांना समर्थन द्यायसाठी आलाय? तळवीड या गावावरून आलोय। आम्ही बाळासाहेब पाटील यांचे कार्यकर्ते आहोत। आम्ही पवार साहेबांना समर्थन देण्यासाठी इथं आलो आहोत। काल जी घटना घडली, अजित पवार सोडून गेले, नेते सोडून गेले, त्यानंतर आज काय वाटते? कारण मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते एकवटताना पाहायला मिळतात। अजितदादांच्याकडून ही अपेक्षा नव्हती की पवार साहेबांना या वयात असताना असा एकदम धक्का देणं। ह्या धक्क्यातून पवार साहेब सावरतील, जनताच पवार साहेबांच्या बरोबर आहे। काय सांगाल? तुम्ही सुद्धा या ठिकाणी दाखल झालाय, कशा पद्धतीचं वातावरण? गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आज पवार साहेब इथं यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर येत आहेत। तर गुरु आणि शिष्य यांचं नातं कसं असतं? अजित पवार साहेब जरी पवार साहेबांचे चुलते असले तरी ते राजकारणातले गुरु आहेत आणि गुरु सगळे शिष्यांना सगळे डाव सांगत नसतो। अगदी शेवटचा एक डाव आपला राखून ठेवत असतो आणि तो डाव जर पवार साहेबांनी अंगीकारला किंवा स्वीकारला आणि तर अजित पवारांचं पवार साहेबांच्या पुढे काहीही चालणार नाही। साहेब, तुम्ही सुद्धा या ठिकाणी दाखल झालाय, काय वाटते? काल जे चित्र या ठिकाणी दिसून आलं होतं त्यानंतर आता पुन्हा पक्ष उभारी गेल वाटते का? असं तर होतच असते। साहेबांच्या आयुष्यामध्ये अनेकदा या घटना घडलेल्या आहेत, त्याच्यामुळे मला काय फार धक्का बसत नाही। पण ज्यांनी 25-25, 30-30 वर्ष सत्ता भोगल्या साहेबांच्या नावावर, त्या लोकांनी या पद्धतीनं वर्तन करावं याच्या इतकं पक्षाचं आणि राज्याचं आणि देशाचं दुर्दैव दुसरं नाही। त्यावेळेला पवार साहेबांच्या पाठीशी ठामपणे हे राज्य उभं राहील आणि जे कोणी बंड करून गेलेले आहेत ते कधीच बंडखोरांचा विजय इथं होत नसतो। त्या सगळे घरी परत येतील। त्याच्यामुळं ही सगळी प्रजा जी आहे ती साहेबांवर प्रेम करणारी आहे। आम्ही साहेबांच्या बरोबर आयुष्य काढलेले आहे, त्याच्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही। संघर्ष करणं हा आमचा पिंड आहे, त्यामुळे आम्ही संघर्ष करत राहू। या ठिकाणी पाहायला गेलं तर संघर्ष करणे हा आमचा पिंड आहे, आम्ही संघर्ष करू राहू आणि जे बंड केलेले आहेत ते सुद्धा पुन्हा परत येतील अशा पद्धतीचा विश्वास कार्यकर्ते आणि नेते या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळतात। त्यामुळे शरद पवार साहेब ज्यावेळी या ठिकाणी येतील त्यावेळी वेगळंच एक वातावरण असेल आणि ते ज्यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करतील त्यावेळी नेमकं काय संबोधित करणार याकडे सुद्धा आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे। बिलकुल ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। कराडमधलं सगळं वातावरण आपण पाहिलं। शरद पवार यांची वाट पाहतायत त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थक। मात्र सध्या सातारा सोडून पुढे गेलेला आहे शरद पवार यांच्या गाड्यांचा ताफा आणि वाटेमध्ये प्रत्येक ठिकाणी थांबून
आपल्या कार्यकर्त्यांकडून स्वागत स्वीकारलं जात आहे. अगदी जातीनं शरद पवार यांच्याकडून प्रत्येक ठिकाणी त्यांचा कॉन्व्हॉय थांबतोय. NH4 पुणे बेंगळुरू महामार्गावरती सध्या त्यांच्या गाड्यांचा ताफा आहे आणि पुण्यापासून सुरुवात झाली ती अगदी कराडपर्यंत पोहोचेपर्यंत वाटेत उभे असलेल्या 100-150 कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी पुष्पगुच्छ स्वीकारले जात आहेत आणि स्वागत केलं जात आहे. आणि आता थोड्याच वेळात साधारण अर्धा ते पाऊण तासात कराडच्या प्रीती संगमावरती शरद पवार यांच्या गाड्यांचा ताफा जाऊन पोहोचेल. तिथे ऑलरेडी त्यांचे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि तिथे शरद पवार आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील.